आणि आता पाहूयात महाफास्ट न्यूज 100। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या वाहनाला अपघात। पटोले गाडीमध्ये नसल्यामुळे दुखापत नाही। भरधाव ट्रकने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चारचाकीला हलकी धडक। आमच्या वाहनाला एका ट्रकने मुद्दाम धक्का दिला। अपघातावरून नाना पटोलेंचा आरोप। घातपात होता की काय याचा पोलीस तपास करतील, नाना पटोलेंचं वक्तव्य। पटोलेंचा घातपात करण्याचा डाव होता का? नाना पटोलेंच्या अपघातावर अतुल लोंढेंचा भाजपवर आरोप। विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? अतुल लोंढेंचा सवाल। असे घातपात कोणी करत नाही, अशा गोष्टींमध्ये कोणी राजकारण करू नये, काँग्रेसच्या आरोपांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। संजय राऊत नाना पटोलेंचे दुश्मन। पटोलेंच्या वाहनाला झालेल्या अपघातावर शिरसाट यांचं वक्तव्य। भाजपकडून आज नवी उमेदवारी यादी जाहीर होणार। सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहणार, सूत्रांची माहिती। भाजपकडून सातारा लोकसभेचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता। साताऱ्यामधून उदयनराजेंना तिकीट मिळणार का याकडे लक्ष। ठाणे विभाग भाजपसाठी महत्त्वाचा। ठाणे विभागामध्ये भाजप एक प्रमुख पक्ष, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। भाजपचा ठाणे लोकसभेवर दावा असल्याच्या चर्चा। ठाणे लोकसभेची जागा भाजपच लढणार, शिंदे गटाचा दावा असला तरी जनाधार भाजपलाच, मीरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचं वक्तव्य। शरद पवार गटाकडून 2 उमेदवारांची घोषणा। साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे शरद पवार गटाचे उमेदवार, तर रावेरमधून श्रीराम पाटलांना उमेदवारी देण्याचा निर्णय। रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील यांच्यामध्ये लढत। शरद पवार गटाकडून रावेर लोकसभेसाठी श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर। माढ्यामध्ये पवार गटाकडून धैर्यशील मोहितेंची उमेदवारी जवळपास निश्चित। 13 तारखेला धैर्यशील मोहितेंची पवार गटामध्ये पक्षप्रवेशाची शक्यता। माढ्यामधील पदाधिकारी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल। महाविकास आघाडीमधील सांगली लोकसभा जागेच्या निर्णयावर आज सांगलीमधील काँग्रेस नेत्यांची बैठक। विश्वजित कदम, विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत बैठकीसाठी उपस्थित राहणार। सांगलीमधील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद होणार नाही याची काळजी घेऊ, सांगलीमधील काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर सुळेंची प्रतिक्रिया। सुजय विखे धमकी प्रकरणामध्ये चौकशीसाठी 1 जण ताब्यात। सुजय विखेंना शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी दिली होती। एकनाथ खडसे यांना राज्यपालपदी नियुक्त करू नये, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचं राष्ट्रपती मुर्मूंना पत्र। खडसेंविरुद्ध प्रलंबित असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची माहिती दिली। राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रामध्ये दमानिया यांची माहिती। मनसे महाराष्ट्रावर दरोडा घालणाऱ्यांच्या पाठीशी, राज ठाकरेंचा पुन्हा एकदा युटर्न। राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे मनसैनिकांमध्ये संभ्रम, सामनामधून राज ठाकरेंच्या निर्णयावर निशाणा। नवनिर्माण सेनेचा नमो निर्माण पक्ष का झाला? लोक राज ठाकरेंना प्रश्न विचारतील, राऊतांचं वक्तव्य। राज ठाकरेंना अचानक काय साक्षात्कार झालाय? राज ठाकरेंना दिल्लीमध्ये कोणती फाईल दाखवण्यात आली? राज ठाकरेंनी अचानक युटर्न घेतला, लोक समजून घेतील, राऊतांचा राज ठाकरेंना टोला। ज्यांनी काँग्रेसची जागा ओरबाडली त्यांनी आम्हाला शिकवू नये, बिनशर्त पाठिंबा द्यायला हिंमत लागते, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा राऊत आणि ठाकरेंवर हल्लाबोल। ईडीच्या चक्रामुळे मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला का? अंजली दमानिया यांचा राज ठाकरेंच्या भूमिकेवरून सवाल। राज ठाकरेंच्या भाषणातून त्यांच्यावरील दबाव दिसला, अंजली दमानिया यांचा दावा। राज ठाकरेंची भूमिका म्हणजे उठ दुपारी घे सुपारीचा प्रकार। राज ठाकरेंचा बिनशर्त पाठिंबा भाजपच्या चुलीवर अनेक राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी। ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींची राज ठाकरे यांच्यावर टीका। राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे महायुती अधिक बळकट होईल, निवडणुकीमध्ये मोठा फायदा होईल। भाजपचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। प्रेम म्हणजे प्रेम असतं, यांचं आणि त्यांचं सेम नसतं, यांचं बिनशर्त असतं आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद मागतं। भाजप नेते आशिष शेलार यांची कवितेमधून उद्धव ठाकरेंवर टीका। राज ठाकरेंच्या भूमिकेचे मनसेमध्ये पडसाद। मनसेचे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदेंची पक्षाला सोडचिठ्ठी। राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे नाराजी। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाही, जात पडताळणी प्रकरणाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। पंतप्रधान मोदींची आज रामटेकमध्ये जाहीर सभा। रामटेकचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची जाहीर सभा। ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्यांच्याकडूनच खालच्या पातळीचं राजकारण। शिवतारेंना बारामतीमधून माघार न घेण्यासाठी अनेकांचे फोन, कुणाकुणाचे फोन आले हे शिवतारेंनी दाखवले, अजित पवार यांचं वक्तव्य। शिवतारेंना फोन करणारे नेते कोण मला जाणून घ्यायला आवडेल, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया।
रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळाल्यास शिंदे गट काम करणार नाही. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून राजन साळवींची महायुतीवर टीका. राणे उमेदवार असतील तर विनायक राऊतांचा विजय निश्चित. एक महत्त्वाची बात, रोहिणी खडसेंनी सोशल मीडियावरून एकनाथ खडसेंचा फोटो हटवला. एकनाथ खडसे भाजपत जाणार असल्यामुळे फोटो हटवल्याची चर्चा. भाजपने पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना डिवचलं. पोस्टर बॉय ऑफ करप्शन अशा आशयाचं पोस्टर सोशल मीडियावर जारी. छगन भुजबळांच्या फार्म परिसरामध्ये ड्रोन उडवणाऱ्यावर गुन्हा दाखल. भुजबळांच्या बंगल्याची ड्रोनच्या माध्यमातून रेकी केल्याचा संशय. विनायक राऊत यांनी घेतला पक्षाकडून एबी फॉर्म. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबी फॉर्म स्वीकारला. 16 एप्रिलला विनायक राऊत उमेदवारी अर्ज भरणार. नागपूरच्या महादुलामध्ये भाजपची टिफिन बैठक. चंद्रशेखर बावनकुळेंसह भाजपचे आमदार पदाधिकारी स्वतःचा टिफिन घेऊन बैठकीमध्ये सहभागी. रामटेकमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं पावसामध्ये भाषण. भर पावसामध्ये भाजपची शक्ती बनण्याचं नागरिकांना आवाहन. नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंत चव्हाणांचं भर पावसात भाषण. प्रचारादरम्यान पाऊस आल्यामुळे वसंत चव्हाणांकडून पावसातच भाषणाला सुरुवात. उमेदवारी रद्द करण्यामागे मोठं कट कारस्थान. वंचितचे अभिजित राठोड यांचा प्रशासनावर आरोप. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून राठोड यांची उमेदवारी रद्द. वर्ध्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळी यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. भ्रष्ट नेत्यांना क्लीन तर जनतेला चीट केलं जातं. सभेतून सुषमा अंधारेंचा विरोधकांवर निशाणा. शिरूर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या बॅनरवर सदाभाऊ खोत यांचा फोटो नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज. वेगळा विचार करणार असल्याचा रयत क्रांती संघटनेचा इशारा. दिव्यांगांच्या एका मतासाठी यंत्रणा पोहोचली दुर्गम गावात. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील महाराजगुडा इथे गृहमतदानातून नोंदवलं मत. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्तानं अक्कलकोटमध्ये भाविकांची गर्दी. गाभाऱ्यामध्ये आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट. विविध कार्यक्रमांचं आयोजन. आज अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा. दादरच्या स्वामींच्या मठात भाविकांची गर्दी. सकाळपासून मठामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. अभिनेता गोविंदानं घेतला त्र्यंबकेश्वराचं दर्शन. त्र्यंबकेश्वर विश्वस्थांकडून गोविंदाचा सत्कार. साताऱ्याच्या कराडमध्ये उदयनराजेंचा भेटीगाठी दौरा. उदयनराजेंच्या हस्ते स्वामी समर्थ मठामध्ये आरती. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाचा पारा वाढला. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी पाण्याची सोय करा. जिल्हाधिकारी सचिन उंबासे यांचे कार्यालयांना आदेश. बीडच्या माजलगावमध्ये मनोरुग्णाचा हैदोस. रस्त्यावर दगड टाकत मनोरुग्णाकडून रस्ता अडवण्याचा प्रयत्न. हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम कोळीकरांचं प्रचार कार्यालय. उद्घाटनाला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. महाविकास आघाडीचे हिंगोली उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांच्या प्रचारार्थ कळमनुरीमध्ये प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित. नाशिक जिल्ह्यामधील 15 बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव 11 दिवसांपासून बंद. हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादावर तोडगा न निघाल्यामुळे जवळपास 1 लाख क्विंटलची खरेदी विक्री ठप्प. पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटाची वाहतूक 30 मे पर्यंत बंद. रस्त्याच्या कामामुळे वाहतूक बंद ठेवण्याचा जिल्हा प्रशासनाचा निर्णय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुणे मार्गिका 3 वाजेपर्यंत बंद. पनवेल कर्जत रस्त्यावर लोखंडी गर्डर बसवण्याच्या कामासाठी ब्लॉक. जळगावच्या 40 गावांमध्ये दुष्काळाच्या झळा. गौताळा अभयारण्यामधून पाणी. वन्यजीवांचं शहराकडे प्रस्थान. जळगावच्या 40 गावांमध्ये दुष्काळाच्या झळा. तर धाराशिवमध्ये 226 प्रकल्पांमध्ये केवळ 6% उपयुक्त पाणी साठा शिल्लक. तर 150 तलावांनी तळ गाठला. जिल्ह्यावर भीषण पाणी टंचाई. बुलडाण्याच्या खामगावमध्ये गारपिटीचा तडाखा. ज्वारी, मका, कांद्यासह भाजीपाल्याचं नुकसान. जळगावच्या मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, जामनेरला अवकाळीचा फटका. मका, ज्वारी, उन्हाळी कांदा, सूर्यफूल पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतातूर. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे मसोड भागातील मिरची पिकाचं मोठं नुकसान. शेतकरी चिंतित. अमरावती जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा. भातकुली तालुक्यामध्ये झाडांची पडझड. पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेडमध्ये यंदा कापसासह सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण. शेतकरी आर्थिक संकटात.
फळांचा राजा हापूस आंबा लवकरच बाजारामध्ये दाखल होणार। पाडव्याच्या मुहूर्तावर कोकणातून 55,000 आंब्याच्या पेट्यांची आवक। आंब्याच्या पेटीला 1,500 ते 3,000 रुपयांपर्यंतचा दर। धुळ्याच्या अक्कलपाडा धरणामधून पांझरा नदीमध्ये 500 क्युसेक्स पाण्याचं पहिलं आवर्तन। नदीकाठच्या 100 गावांना पाण्याचा फायदा होणार। जळगावच्या 40 गावांमध्ये वीज दरवाढीच्या विरोधात रयत सेना आक्रमक। दुष्काळी स्थितीमुळे वीज दरवाढ मागे घेण्याची मागणी। 8 दिवसांमध्ये निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या खेडमध्ये पाडव्याच्या निमित्तानं पारंपरिक पंचांग वाचन संपन्न। दावडीमधील ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये जागतिक हवामान आणि राजकीय परिस्थितीविषयी भविष्य वर्तवण्यात आलं। अहमदनगरच्या कोल्हार खुर्द गावामध्ये देवाच्या सोंगाची अनोखी परंपरा। सोंगाची आखाडी पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। पुण्यातील नारायणगावमध्ये तमाशा फड मालकांचे 350 पेक्षा जास्त करार। पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दिवसभरात जवळपास 3 कोटींची उलाढाल। 2.5 लाखांचे दागिने लंपास। तिरोडा शहरातील संत सज्जन वॉर्डातील घटना। अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल। वर्ध्यामध्ये नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हळदगाव पाटी शिवारामध्ये ट्रकला अचानक आग। ट्रकसह मालाचं मोठं नुकसान। आगीवर नियंत्रण, जीवितहानी नाही। गोंदिया जिल्ह्यातील 111 अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त बूथवर पोलीस विभाग सज्ज। प्रशासकीय यंत्रणेसह 15 कंपन्या सुद्धा ड्युटीवर सज्ज राहणार। सिंधुदुर्गमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 377 गुन्हेगारांना नोटिसा बजावल्या। 5 जणांच्या विरोधामध्ये तडीपारीची कारवाई केली जाणार। पोलीस अधीक्षकांची माहिती। अहमदनगरमध्ये मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू। नगरच्या नेवासा तालुक्यातल्या वाकडी गावातली दुर्दैवी घटना। देऊमध्ये विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला चंदनाची उटी। वाढत्या उष्णतेमुळे मूर्तींना थंडावा मिळवण्यासाठी चंदनाच आले। निवडणूक काळामध्ये रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर बंद। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश। मुंबईमध्ये हार्बर ट्रेन आता बोरिवलीपर्यंत धावणार। 2 टप्प्यांमध्ये विस्तार करण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय। बोरिवलीपर्यंत हार्बर विस्तारीकरणाचे प्राथमिक काम पूर्ण। शहरातील रस्त्यांखाली केलेल्या कामाचं डिजिटल मॅपिंग करण्यात येणार। मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महत्त्वाचा निर्णय। त्यामुळे खोदकामाच्या दरम्यान वाहिन्यांचं होणारं नुकसान टळणार। मुंबईमधील दादर परिसरातील टिळक पुलाच्या पुनर्बांधणीचं काम वेगात सुरू। मात्र पालिका आणि महारेल यांच्या गैरसंवादाचा फटका परिसरातील रहिवाशांना बसणार। माडाकडून बेडिडी चाळीमधील 800 कुटुंबियांना घरं रिकामी करण्याच्या नोटिसा। माडाकडून बेडिडी चाळीमधील 3ऱ्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात। पुणे माडाकडून नागरिकांना घरांसाठी अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। माडाच्या सोडतीसाठी नोंदणी करण्यास 7 मार्चपासून सुरुवात। मुंबईसह उपनगरामध्ये एप्रिलच्या सुरुवातीला 2,837 घरांची विक्री। मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने 238 कोटींचा महसूल जमा। यंदा पाडव्याच्या निमित्तानं पुण्यामध्ये 7,336 वाहनांची नोंदणी। मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत तब्बल 85% घट। राज्यासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा। पुढील 3 महिने क्षयरुग्णांसाठी नियमित औषधं मिळणं मुश्किल। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नियुक्त्या आचारसंहितेमुळे रखडल्या। कुलसचिव, अधिष्ठाता या पदांच्या नियुक्त्यांसाठी जूनपर्यंत प्रतीक्षा। पुण्यामध्ये पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची संततधार। गेल्या 4 दिवसांमध्ये तब्बल 400 तक्रारींची पाणीपुरवठा विभागाकडे नोंद। पुण्याच्या बोरमध्ये वावटळ निर्माण होण्याचं प्रमाण वाढलं। वाऱ्याच्या जोरदार वेगामुळे लहान दुकानांचं नुकसान। आणि महत्त्वाची बातमी, विश्वजित कदम